ला प्रवेश घेतला विद्यापीठात, परंतु त्यांची इच्छा वसतिगृहातच राहायची असल्यामुळे त्यांनी भांबोरकर सरांसोबत चर्चा केली. भांबोरकर सरांनी सुद्धा त्यांच्या विनंतीस मान देऊन वसतिगृहातच राहण्याची परमिशन दिली. आणि मग नंतर आम्ही MSc ला सुद्धा सोबतच होतो. रूम वगैरे थोड्याशा वेगळ्या होत्या MSc ला असताना. त्यांच्यासोबत ते VD जाधव सर राहायचे, गुटले कॉलेजला ते प्राध्यापक आहे. पण भेटीगाठी मात्र सोबत, जेवण वगैरे, फिरणं, ह्या गोष्टी सगळ्या सोबतच व्हायच्या. त्यांच्या आरोग्य जर त्यावेळेस बघितलं तर हे असा प्रसंग उद्भवेल असे कधी वाटलं नव्हतं. नंतर कालांतराने निधन झाल्यानंतर एक आमचे सर्जन सर आहेत, प्राचार्य आहेत त्या मूर्तिजापूरला, रूममध्ये क्लासमध्ये आम्ही सोबतच राहायचो. त्यांनी मला 2-3 वर्षानंतर योगायोगाने आमची भेट झाली बसमध्ये. मी अमरावतीहून येत होतो आणि ते त्यावेळेस उमरखेडला नोकरी करायचे. ते अमरावतीहून उमरखेडला जात होते आणि बसमध्ये मग अचानक त्यांनी आठवण काढली, आणि तुला काही माहीत आहे का म्हणून ईश्वरचा असा झाला. त्याला जवळपास 1-2 वर्ष होऊन गेली आणि त्यावेळेस मला खूप दुःख झालं त्या बसमध्ये. मग आमच्या मी पुसतला उतरलो, पुसतपर्यंत मग त्या ईश्वरविषयी चर्चा चालू होती बसमध्ये. आठवणी चालू होत्या जुन्या जे काय असेल. असे म्हणतात, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जे काही प्रारब्धामध्ये ठरलेलं असतं ते होणार असतं, याला आपण कोणीही टाळू शकत नाही. या प्रसंगी मला पुन्हा एक मराठी चित्रपटातील गाण्याची आठवण होते. आपण ते प्रत्येकाने गाणं ऐकलंय असेल, जुनं गाणं आहे. त्या गाण्याचा एक कडवं मी तुम्हाला येथे म्हणून दाखवतो. त्यावरून तुम्हाला त्या गाण्यावरून आपल्या नशिबात काय असतं याचा बोध होतो. गाणं आहे, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो हा असो कुणी असो, देव लेखना कधी कुणा टळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. या गाण्यावरून प्रत्येकाला आपल्या नशिबामध्ये काय घडतं, भविष्यात काय घडू शकते याची कल्पना सुद्धा येत नसते. सर्व काही प्रारब्धानुसार होत असते. मित्रहो, ईश्वर आणि मी आणि आमचे अजून 2-3 मित्र होते, ते त्या फोटोमध्ये दिसतात पहा. ते बाजूला एक काळे आहेत, हात बांधून आहेत. त्याच्या बाजूला ईश्वर दिसतो. नंतर देवळे आहे तो हात बांधून, आणि जो उंच मध्ये मी हात हे घेतलेला आहे हातामध्ये, ते शंख वगैरे आहेत माझ्या हातामध्ये. त्यावेळेस आम्ही त्या टूरला गेलो होतो, व्हिजिट टू रिझर्वायर, एक आटोळी नावाचं एक धरण आहे अमरावतीच्या बाजूला. तिथे आम्ही BSc फर्स्ट इयरला असताना टूरला गेलो होतो. तर तो मध्ये जो फोटो आहे तो माझा आहे, आणि तो जो काळा गॉगल घालून आहे तो ईश्वरचा फोटो. हा आमचा मोठा ग्रुप होता. BSc पासून तर MSc पर्यंत जवळपास तो देवळे, काळे, मी आणि ईश्वर सोबतच होता. BSc नंतर आमचे क्लासेस बदलत गेले. BSc ला सोबत होतो, वर्गात जायचो, बसायचो एका डेस्कवर, सोबत जाणं येणं. पण नंतर काय झालं, MSc ला मात्र सब्जेक्ट चेंज झाले आमचे. त्या देवळेनी बॉटनीला ॲडमिशन घेतली, त्या काळेनी काळे आणि आम्ही दोघांनी झुलॉजीला ॲडमिशन घेतली, आणि ईश्वरनी विद्यापीठात ॲडमिशन घेतली केमिस्ट्रीला ॲडमिशन घेतली. त्यांना केमिस्ट्री जास्त आवडायचा. म्हणजे जवळपास 88 ते 91 आम्ही वर्गमित्र तर होतोच, सोबत जाणं येणं वसतिगृहातून झुलॉजी डिपार्टमेंटला, आणि काही वर्षे त्याच्यामधले रूम पार्टनर सुद्धा होतो.
नंतर 91-92 मध्ये मी सांगितलं, मी प्राणीशास्त्र विषय मला आवडायचा. माझा